सातारा जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला 30 जूनपासून सुरुवात होणार असून 26,51,347 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मोहिमेत 3,165 BLO घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करतील। मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे व अपात्र नोंदी वगळून पात्र नागरिकांची अचूक नोंदणी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे। सर्व मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक माहिती व कागदपत्रे BLOकडे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। नमस्कार। भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 20 जूनपासून विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। या कार्यक्रमाचं वेळापत्रकानुसार 20 जून ते 29 जूनपर्यंत आपण गणनापत्रकाची छापणी आणि BLOचं ट्रेनिंग घेणार आहोत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा जो असणार आहे तो 30 जून ते 29 जुलैचा असणार आहे। या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राकरता नियुक्त केलेल्या बूथ लेवल ऑफिसर म्हणजे BLOच्या माध्यमातून गणनापत्रक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। BLO कुटुंबामध्ये आल्यानंतर कुटुंबातील सर्व मतदारांची माहिती प्रत्येक मतदाराकरिता असलेल्या स्वतंत्र गणनापत्रकामध्ये नोंदवणार आहे। मतदारांची किंवा त्या कुटुंबातील प्रमुखाची स्वाक्षरी किंवा अंगठा घेणार आहे आणि ते सर्व जमा करणार आहे मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आणि त्यानंतर त्या सर्वांपासून एक मतदार यादी तयार होईल, जी प्रारूप मतदार यादी असेल आणि प्रारूप मतदार यादीवर सुद्धा त्यानंतरच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये क्लेम्स आणि ऑब्जेक्शन, हरकती आणि दावे स्वीकारले जातील आणि त्यांच्या पडताळणीअंती अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मी या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामधील सर्व नागरिकांना विनंती करतोय, आवाहन करतोय की प्रशासनाच्या वतीने, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीनं जे बूथ लेवल ऑफिसर आपल्या घरी येणार आहेत ते आपल्या नावाचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यासाठी येत असल्यामुळे मागत असलेली माहिती आपण निश्चितपणे पुरवली पाहिजे। मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी त्यांनी दिलेल्या गणनापत्रकावर, घोषणापत्रावर आपली स्वाक्षरी केली पाहिजे, आपला लेटेस्ट फोटो जमा केला पाहिजे आणि इतर सर्व तपशील भरला पाहिजे। या सखोल पुनरीक्षणाच्या माध्यमातून मतदार याद्यामध्ये असलेले मयत मतदारांची नावं, एकाच मतदाराची अनेक ठिकाणी असू शकणारी डबल नावं ही सर्व वगळली जाणार आहेत। पूर्वीची मतदार यादी जाऊन नव्यानं तयार होणारी मतदार यादी नंतरच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार असल्यामुळे सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व या मतदार यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश होण्यासाठी गणनापत्रकावर माहिती भरून स्वाक्षरी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। याचबरोबर प्रत्येक मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये येण्यासाठी 2 महत्त्वाचे निकष आहेत। ते म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे। त्याचबरोबर त्याचा सर्वसाधारण रहिवास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचं नाव त्यांनी नोंदवलं पाहिजे आणि याकरिता त्यांनी त्या स्वरूपाचं डिक्लेरेशन किंवा घोषणापत्र दिलं पाहिजे, जेणेकरून एका व्यक्तीचं एकाच ठिकाणी नाव राहील आणि त्याला त्या ठिकाणच्या होणाऱ्या सर्व निवडणुका, मग ती लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल, त्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल। मी पुन्हा एकदा विनंती करतो की सातारा जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी येणाऱ्या BLOला सहकार्य करावं आणि आपला हक्क बजावण्यासाठी आपल्या या कर्तव्याची पण पूर्तता करावी। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।